नमस्कार मित्रांनो, आज आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा, अत्यंत सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते पाहणार आहे। आपण जी रेग्युलर मेथड वापरतो त्यामध्ये आपल्याला बराच वेळ जातो। लिस्ट कॉमन मल्टिपल। ओके, लिस्ट कॉमन मल्टिपल। आता जर आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये लसावी विचारला असेल, समजा 12, 15 आणि 18, तर लसावी म्हणजे काय, तर या तिन्ही संख्याने जी कमीत कमी जी संख्या असते तिन्ही संख्यांनी भाग जाणार अशी कोणतीही संख्या जी कमीत कमी आहे ती म्हणजे लसावी असते। समजा आता जर 12चा पाढा घेतला आपण, 12 × 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 4 = 48, 12 × 5 = 60, 12 × 6 = 72। तशाच पद्धतीने 15चा घेतला, बाराचा पाढा, 15चा पाढा आणि 18चा पाढा, या तिन्हीमध्ये जी कॉमन पहिल्यांदा तिन्हीमध्ये येणारी जी संख्या असेल, तिन्हीमध्ये कॉमन येणारी सुरुवातीची संख्या जी असेल तो लसावी असतो। बरोबर, आपण या पद्धतीनं लसावी म्हणजे काय हे शिकतोय की तिन्हीच्या पाढ्यामध्ये काय येतं तर समान जी संख्या येते ती लसावी असतो। पण लसावी काढताना आपण जर बेसिकच्या जे आपण स्टेट बोर्डमध्ये शिकतो ती पद्धत जर वापरली तर अशा पद्धतीने आपण शिकतो। ती पहिल्यांदा कशाने भाग जातो हा बघतो, म्हणजे आता 2 ने भाग जातो, बेसक 12, 15ला जात नाही, 2 × 9 = 18, 3 न जातो, परत 3 × 2 = 6, 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, आणि या तीन सगळ्यांचा गुणाकार या केल्यानंतर आपल्याला लसावी भेटतो। 2 × 3 × 2 × 5 × 3, 60 बरोबर 180। पण जर आपण जे आज शिकणार आहे पद्धत त्यामध्ये जर लसावी काढायचा जर अत्यंत सोपी पद्धत आहे, त्यामध्ये लसावी कसा काढायचा हे आपण बघूया। तर काय करायचं त्यामध्ये, पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या घ्यायची, तर या तिन्ही संख्यांमध्ये जी मोठी संख्या आहे ती आहे 18। 18 ही संख्या लिहिली, तर त्यामध्ये उरलेल्या ज्या संख्या आहेत 12 आणि 15 याने भाग जातो का ते पाहायचं। आता 12 ने पहिल्यांदा जातो का, 12 ने 18ला भाग जातो का, तर नाही जात। त्यामुळे त्यावेळी काय करायचं, त्याला संक्षिप्त रूप द्यायचं। संक्षिप्त रूप दिल्यानंतर 6 × 2 = 12, 6 × 3 = 18। अजून संक्षिप्त रूप जातं का, तर नाही जात। त्यावेळी काय करायचं आहे, 2 ने ह्याच्या मूळ अंशाला गुणायचं आहे, म्हणजे 18 × 2। उरलेली संख्या कोणती आहे, तर 15 आहे। 15 ने आता 36ला भाग जातो का, तर 15 ने 36ला भाग जात नाही। त्यावेळी काय करायचं, आता संक्षिप्त रूप किती जातं का, तर जातं। 3 न जातो का, तर जातो। 3 × 5 = 15, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, की अजून जातो का, तर नाही जात। तर त्याच्यानंतर संक्षिप्त रूप जात नाही, त्यावेळी जे काही खाली आपलं आलेलं संक्षिप्त रूप आहे त्याने मूळ अंशाला गुणायचं आहे, ते किती येणार आहे, 180। ओके, या अशा पद्धतीने आपण लसावी काढू शकतो। आता पुढची एखादी संख्या आपण घेऊन परत लसावी काढूया। चाळीस 60, 40 50 60, यामध्ये मोठी संख्या कुठली आहे आपली, 60 आहे। 60 घेतली, उर्वरित संख्येने भाग जातो का बघायचा आहे। 40 घेतली, 40 न 60 ला पूर्ण भाग जात नाही, संक्षिप्त रूप देऊया। 0 गेलं, 2 दूने 4, 2 त्रिक
6. आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर आता पुन्हा आणि संक्षिप्त रूप जात नाही, त्यावेळी काय करायचं, या उरलेलं खाली जे संक्षिप्त रूप दिलेलं आहे त्याला मूळ अंशाला गुणायचं आहे. किती आलं, 60 गुणिले 2 बरोबर किती आलं, 120. आता उरलेली संख्या कोणती आहे, 50 आहे. 50 परत त्याला भागायचं आहे. 50 पूर्ण भाग जातो का 120ला, तर नाही जात. संक्षिप्त रूप द्यायचं. संक्षिप्त रूप दिल्यानंतर आता 5 न 12 यामध्ये संक्षिप्त रूप जातं का, तर नाही जात. त्यावेळी काय करायचं आहे, तर 5 उरलेल्या 5 न मूळ अंशाला गुणायचं आहे. लसावी 600 येणार आहे. अजून एक उदाहरण आपण बघूया. 5, 30 आणि 40. यामध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा काय करायचं, मोठी संख्या घ्यायची 40. आता एखादी संख्येने त्याला भाग जातोय का बघायचा आहे. 5 न भाग जातोय का ते पाहूया. 45 पूर्ण भाग जातोय, त्यामुळे आहे अशीच ही संख्या पुढे घ्यायची. उरली कोणती संख्या, 30 न भाग जातो का 40ला, पूर्ण भाग जात नाही. संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 4 आणि 3 उरतं खाली, तर 3 आणि 4 पुन्हा संक्षिप्त देता येत नाही, त्यामुळे उरलेलं जे 3 आहे त्यानं मूळ अंशाला गुणायचं आहे. काय येणार आहे, 4 त्रिकम 12, 120. ही पद्धत तुम्हाला प्रॅक्टिसनं अजून खूप सोपी चांगल्या पद्धतीने जमेल. तर आता मी नियम तुम्हाला जे सांगतो ते घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा हे नियम दिसतील. लसावी कसा काढावा टायटल देऊन खाली त्यामध्ये नियम देतोय मी. पहिला नियम आहे, दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या घ्या. मोठी संख्या म्हणजे आपण जे उदाहरण सोडवताना घेतले त्या पद्धतीने मोठी संख्या घ्यायची आहे. दुसरा नियम आहे, उर्वरित इतर संख्यांनी भाग जातो का ते पाहायचं आहे. म्हणजे इतर संख्येनी 3 संख्यापैकी आता मोठी संख्या घेतल्यानंतर 2 संख्या उरतात, त्या 2 संख्येपैकी कोणतीही एक संख्या घ्यायची आहे, त्यानं भाग जातो का पाहायचं. जर पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या आहे तशीच मोठी संख्या पुढे घ्यायची आहे, उरलेल्या संख्येने त्याला भाग जातो का ते पाहायचं. आता तिसरा नियम घ्या, छेदात शिल्लक राहणाऱ्या भागाकाराने मूळ अंशाला गुणणे. म्हणजे जे आपला संक्षिप्त रूप दिल्यानंतर जे खाली राहतं त्यामध्ये त्यानं मूळ अंशाला गुणायचं आहे. मूळ अंशाला आपण इथं गोल करा, कारण ते चुकू शकतं तुमच्या गडबडीमध्ये. मूळ अंशाला गोल करायचा आहे. इथं चौथा नियम बघा, त्याच क्रियेने उर्वरित संख्यांना कार्यान्वित करणे. म्हणजे सेम पद्धतीनं जर आता पहिली संख्याने ज्यावेळी आपण भाग गेला नाही संक्षिप्त रूप देतो आणि उर्वरित मग ते संक्षिप्त उरलेलं जे छेदामध्ये असतं त्यानं अंशाला गुणतो आणि मग परत पुढची संख्या सेम पद्धतीनं त्याला संक्षिप्त रूप देऊन परत उरलेली खाली जी असते त्यानं मूळ अंशाला गुणायचं आहे आणि जे काही येईल ते आपला लसावी असणार आहे. ओके, आता आपण मसावी कसा काढायचा हे बघणार आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामान्य. जे काय आपल्याला मसावी सांगितलेलं असेल त्या दोन्हीमध्ये जो काय मसावी म्हणजे काय, तर त्या 2 संख्या जर दिलेल्या असतील, समजा 2 संख्या आपल्याला दिल्यात 12 आणि 15, ह्या 2 संख्यांचा आपल्याला जर मसावी विचारलेला असेल तर या दोन्ही संख्यांना अशी कोणती संख्या आहे कमीत कमी ज्यानं भाग जातो म्हणजे मसावी असतो. कमीत कमी अशी कोणती संख्या ज्याने यांना भाग जाणार आहे ती म्हणजे काय असतं, मसावीच असतो. आपण मसावी काढताना काय करतो, सेम शाळेची पद्धत करतो. कोणत्या संख्येने भाग जातो, 3 न जातो. 3 चौक 12, 3 पाचे 15. तर आपण इथं जे पाहणार आहे ती याच्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, आता समजा 3 संख्यांचा लसावी कसा काढायचा बघा. त्यामध्ये जे पण येणार आहे 12, 15 आणि 24. काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा सर्वात लहान संख्या विचारात घ्यायची आहे. कोणती आहे, 12 आहे. ओके, त्यानंतर अजून काय विचार करायचा, फरक लक्षात घ्यायचा आहे. 2 संख्यांच्या मधला फरक. 12, 15 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. 15 आणि 24 मध्ये फरक कितीचा आहे, तर 9चा फरक आहे. आणि 12 आणि 24 मध्ये फरक कितीचा आहे, 12चा आहे. सर्वात लहान फरक किती आला आपला, तर 3 आला. आणि सर्वात लहान संख्या किती आली, तर 12 आली.
बघा लक्षात घ्या काय सांगतोय मी, सर्वात लहान संख्या किती आली, 12 आली, आणि सर्वात लहान फरक म्हणजे या दोन संख्यांमधला फरक, याच्यामध्ये 12-15 मधला फरक, 15-24 मधला किंवा 12-24 मधला आपला जो फरक आलाय, सर्वात लहान फरक आलाय 3, सर्वात लहान संख्या आहे 12. तर यामध्ये जे लहान असेल तो मसावी असतो. मग यामध्ये मसावी काय येणार आहे, आपल्याला लहान कोणती संख्या आली, फरक आलाय, लहान संख्येपेक्षा आपल्याला जे आलंय ते काय आलंय, फरक आलाय, 3 आलाय. फरक किती आलाय, 3 आलाय. मग ह्यानं जर या सगळ्यांना भाग जातो का, 3 चोक 12, 3 पाचे 15, 3 आठे 24, म्हणजे काय असणार आहे, मसावी काय असणार आहे, 3 असणार आहे. आता अजून याच्या पुढे काही नियम आहेत, आता त्याच्यामध्ये आपण बोलायचं आहे पुढे. जर समजा ह्याचा फरक असेल 3 आणि लहानात लहान संख्या जी आहे त्यापैकी आपण काय घेतलं, लहानात लहान काय जे असेल अंक तो घेतला आणि तो मसावी असतो. ओके, पण तो नसेल, दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्येने किंवा सर्वात लहान फरकाने जर त्याला तिन्ही संख्येना जर भाग जात नसेल तर काय असतं, तर त्यामध्ये अजून काय फरक आहे, त्यामध्ये ज्यावेळी आपण भाग देतो त्यामुळे उरलेल्या संख्येला जे बाकी उरते ते लसावी असू शकतो, किंवा बाकी जे उरणार आहे त्याचे जे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला, फॅक्टर पाडल्यानंतर ते जे फॅक्टर असतील ते मसावी असू शकतात. आता पुढचं एक उदाहरण आपण बघूया. साठ 45 75. आपण काय आता विचार काय करायचा आहे बघा, पहिल्यांदा आपण विचार करायचा आहे सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या कोणती आहे, 45 आहे. दुसऱ्यांदा विचार काय करायचा आहे, सर्वात लहान फरक विचार करायचा आहे. सर्वात लहान फरक बघा, आता यामध्ये 45 आणि 60 मध्ये फरक कितीचा आहे, 15चा फरक आहे. ओके, 45 आणि 75 मध्ये कितीचा आहे, 30चा फरक आहे. 60 आणि 75 मध्ये कितीचा आहे, 15 आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की सर्वात लहान फरक किंवा सर्वात लहान संख्या यापैकी दोन्हीपैकी सर्वात लहान जे असेल ते आपल्याला घ्यायचं आहे आणि तो काय असतो, मसावी असतो. मग सर्वात लहान संख्या किती आहे, 45 आहे. सर्वात लहान फरक किती आहे, 15 आहे. तर मसावी काय असायला पाहिजे, 15 असायला पाहिजे. आता या 15ने या तिन्हीने भाग जातो का, 15 चोक 60, 15 त्रिक 45, 15 पाचे 75, म्हणजे काय आला, मसावी 15 आला. म्हणजे हे काय झालं, रेग्युलर नियमामध्ये बसते आपलं, सर्वात लहान संख्या घ्यायची किंवा सर्वात लहान फरक घ्यायचा, त्यापैकी दोन्हीपैकी आपल्याला सर्वात लहान जी संख्या दिलेली आहे ती घ्यायची आणि त्यापैकी तिन्हींना भाग जातो का, ज्या काय संख्या दिली असतील त्यांना भाग जातो का हे पाहायचं. या पाहिल्यानंतर जर भाग गेला तर ती काय असतं, मसावी असतो. बारा, 20 आणि 25 याचा मसावी बघायचा. सर्वात लहान संख्या कोणती, 12. सर्वात लहान संख्या 12. सर्वात लहान फरक बघायचा आहे. 12 आणि 20 मध्ये फरक कितीचा येतो, 8चा येतो. 20 आणि 25चा फरक कितीचा येतो, 5चा येतो. ओके, आणि नंतर यामध्ये कितीचा फरक येतो, 13चा येतो. सर्वात लहान संख्या 12 आहे, सर्वात लहान फरक 5 आहे. आता सर्वात दोन्हीपैकी जे लहान असेल, म्हणजे सर्वात लहान संख्या आणि सर्वात लहान फरक या दोन्हीपैकी जे लहान असेल त्यानं भाग गेला पाहिजे. भाग जातो, 20ला जातो, 25ला जातो, पण 12ला जातो का, नाही जात. ओके, इथं आपल्याला तिन्हीला भाग जातो का, तर नाही जात. त्यामुळे याचा मसावी काय असणार आहे, 1 असणार आहे. आता नियम आपल्याला बोर्डवर दिसतील, ते मी वाचून दाखवतो, त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. मसावी कसा काढावा यामध्ये नियम बघा कसे मी लिहून देईल, तेव्हा लिहून घ्या तुम्ही. पहिला नियम आहे, दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या विचारात घ्यावी. म्हणजे सर्वात लहान संख्या, आता शेवटचं आपण उदाहरण बघितलं, 12, 20 आणि 25. सर्वात लहान संख्या आली आपली 12. ओके, दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान फरक विचारात घ्यावा. दुसरा नियम आहे, दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान फरक विचारात घ्यावा. आता फरक बघितला, 12, 20 मध्ये 8चा फरक आहे, 20, 25 मध्ये 5चा फरक आहे आणि 12 आणि 25 मध्ये 13चा फरक आहे. तर सर्वात लहान फरक आला 5. आता तिसरा नियम आहे, सर्वात लहान संख्या किंवा सर्वात लहान फरक जो लहान असेल
तो विचारात घ्यायचा आहे. मग आता सर्वात लहान संख्या किती आहे? 12 आहे. सर्वात लहान फरक किती आहे? 5 आहे. तर सर्वात लहान काय आलं? 5 आलं. तो विचारात घ्यायचा आहे. ओके. तर चौथा नियम बघा, त्या सर्वात लहान संख्येने किंवा त्या सर्वात लहान फरकाने भाग जातो का ते पाहावे. भाग जात असल्यास ती संख्या किंवा फरक मसावी असतो. म्हणजे 5 ना या तिन्हींना जर भाग गेला तर काय असणार आहे? ती संख्या काय असणार आहे? मसावी असणार आहे. आता बघा, पण ते 5 ना आपल्याला 12ला भाग जात नाही. आता पुढे काय दिले? दिलेल्या संख्येतील सर्वात लहान संख्येने किंवा सर्वात लहान फरकाने भाग नाही गेल्यास पुढे काय सांगितले? शिल्लक बाकी ही मसावी असू शकते. म्हणजे आता जर समजा इथं 5 ने 12ला भाग गेला, भाग जातो का? तर नाही. किती उरतं? 2 उरतं. मसावी असू शकते. 2 जातोय का भाग? नाही जात. ओके. मग शिल्लक बाकीचे अवयव ही मसावी असू शकतात. बाकी होती उरली आपली, बाकी उरलेली होती 2. ओके. 5 ने जर 12ला भाग दिला तर बाकी उरते 2. 2चे अवयव काय येतात? 2 आणि 1. 2 गुणिले 1. मग काय येतं? त्याचा मसावी 1. ओके. थांबूयात आपण आणि पुढच्या लेक्चरपासून आपण या लसावी मसावीचं जे उपयोजन आहे त्यामध्ये आपल्याला कामकाळ वेग तसंच आपण नळ टाकी या लसावी मसावीवरती खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर हे पुढचे टॉपिक आपण कव्हर करणार आहे.